नमस्कार मित्रांनो, लपंडाव या मालिकेमध्ये खतरनाक ट्विस्ट आलेला आहे. मित्रांनो, सखी तर चाळीत गेलेली आहे, परंतु अचानक काय माहिती काय झालं. दाभाडे मावशीने तिला चक्क नकार दिलेला आहे. आता दाभाडे मावशीने नकार का दिला तेच आपण पाहणार आहोत. मित्रांनो, आता इथे सखी खूप आनंदी आहे, कारण ती चाळीत राहायला चाललेली आहे. तिच्या चेहऱ्यावर आनंद अगदी झळकत आहे आणि सखी खूप लकी आहे, कारण सखीला गौतम सारखा काका मिळाला. अहो, कोण एवढं काळजी घेतं आपल्या भाचीची, पण हा काका तिला एवढा जीव लावत आहे, तिला प्रेमाने मायेची ऊब देत आहे, कारण त्याला कळून चुकलेलं आहे की ही जी आई आहे ही सरकार ही सखीची आईच असू शकत नाही. कारण आधीची मनस्विनी किती वेगळी होती आणि आत्ताची सरकार म्हणजे यात जमीन आसमानाचा फरक आहे. जमीन आसमान जसं एकत्र येऊ शकत नाही, तसंच अगदी मनस्विनी आणि तेजस्विनी यांच्यामध्ये खरंच जमीन आसमानाचा फरक आहे. परंतु त्यांना हे माहितीच नाही की ही सखीची रिअल आई नाहीये. त्यांना कधी कळणार काय माहिती. परंतु तो काका बिचारा खूप जीव लावत आहे सखीला, आणि सखी काकाला सांगत आहे की काका, मी खरंच खूप खुश आहे. मी असं वाटत आहे की मी कशा तरी अडकले होते आणि आता मी मोकळी झाले. मला आता स्वातंत्र्य मिळाले. आता मी खरंच माझ्या माणसांकडे राहायला चालले. काका तिला बोलत आहे, जा बाळा, जपून जा. तर मित्रांनो, आता इथे काकाने तिला छान गळ्यात वगैरे घेऊन तिला मायेची ऊब देऊन तिची आता काका विदाई करत आहे. तर इकडे सरकार कानाला ब्लॅकमेल करत आहे की काहीही झालं तरी सखी 2-3 दिवसात परत रिटर्न आली पाहिजे. आता मित्रांनो, कान्हा तो कानाच, शेवटी कान्हाची कानाने ती तर तो करणारच ना. परंतु तो सरकारसमोर इतका भोळा बनत आहे की बापरे, असं वाटते कान्हा किती घाबरलाय सरकारला. खरंच ऍक्टिंग कशी असते ना, ही कानाकडून शिकायला भेटते. कान्हा आता घाबरत बोलत आहे की हा सरकार पाहतो, मी करतो काहीतरी. सरकार बोलते की पाहतो नाही, डोक्याने विचार कर. काही झालं तरी सखी 2-3 दिवसात रिटर्न आलीच पाहिजे. तिला वैताग आला पाहिजे, तिला कंटाळा आला पाहिजे, पण ती काही झालं तरी चाळीतून पुन्हा इथे आली पाहिजे. कारण सरकारची आठच तशी असती. जर सखी 1 महिना चाळीत राहिली तर सखी जे म्हणते ते सरकार करणार, आणि सखी जर 1 महिना व्हायच्या आताच चाळीतून पुन्हा रिटर्न आली तर सखीला लग्न मान्य करावं लागणार. त्यामुळे आता सखीने लग्न मान्य करावं म्हणून सरकारची तडफड चालू आहे. त्यामुळे आता सरकार कानाला ब्लॅकमेल करत आहे. पण मित्रांनो, इकडे आता सखी खूप आनंदाने आता ती सरकारच्या गाडीतून नाही तर रिक्षातून चाळीत गेलेली आहे, कारण तिला सरकारची एकही गोष्ट नको आहे आणि सरकार तिला एकही पैसा देणार नाहीये. त्यामुळे आता जेव्हा रिक्षावाल्याचे पैसे कानात देत असतो तेव्हा सखी बोलते की काही गरज नाही, मला तुझ्या पैशांची अजिबात गरज नाही, मी देते. तर इकडे फायनली सखी आता मस्त छान चाळीत पोहोचलेली आहे. सगळेजण चाळकरी तिचं आनंदाने स्वागत करत आहे. सखी चाळीत आली त्यामुळे सगळ्यांना खूप आनंद होत आहे. परंतु अचानक एक मोठा ट्विस्ट येणार आहे. दाभाडे मावशी सखीला दारातच अडवतात आणि बोलतात, सखी, तू या चाळीत आलीच कस काय, आणि आली तू इथे घरात कस काय घुसतेस, तू कस काय येऊ शकतेस या चाळीत. बापरे, आता खतरनाक ट्विस्ट आलेला आहे. कारण सखी येणार म्हणून दाभाडे मावशी एवढ्या खुश होत्या, आणि अचानक दाभाडे मावशींना काय झालं. सरकारने तर ब्लॅकमेल केलं नसेल ना त्यांना की सखीला आता घरात घेऊ नका म्हणून. काय माहिती आता काय प्लॅन असेल नेमका सरकारचा. पण तर दाभाडे मावशींनी नकार दिलेला आहे सखीला चाळीत राहायला. आता कसं होणार, काय होणार, काय वाटतं तुम्हाला? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.